नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, वस्तू व सेवा. वस्तू म्हणजे एखादी वस्तू घेतो आपण किराणा दुकानातनं, कपडे, कुठलीही वस्तू घेतो. आणि सेवा म्हणजे डॉक्टरची सेवा, इन्शुरन्स सेवा, कुठलीही सेवा, वस्तू व सेवा त्याचे रेट बऱ्याच व्यक्तीला जास्त वाटतात. परंतु मित्रांनो, जास्त रेट नसतात. वेळेनुसार त्याची किंमत कळते. आता इन्शुरन्समध्ये मेडिक्लेमचा प्रीमियम वाढलेला असतो, LICचा प्रीमियम वाढतो. बऱ्याच व्यक्तीला वाटते महाग आहे, परंतु मित्रांनो महाग नसतं. कारण वेळ आल्यानंतर ती वस्तू महाग किंवा स्वस्त कळतं. कारण गरज नसल्यामुळं आपण काय करतो, महाग आहे म्हणतो. मला सांगा, रिक्षामध्ये दिवसा जे भाडे असते रात्री असतं का? रात्री भाडं डबल असतं तरी आपण काय येतो मग? कारण आपल्याला गरज असते. तसं गरजेवर आहे. एखाद्या काही आता आमच्याकडे इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आम्ही गेली 25 वर्षाला काम करतो. काही लोक पॉलिसी टाळाटाळ करतात घ्यायला, परवडत नाही, महाग आहे, उपयोग नाही असं म्हणतात. परंतु तेच व्यक्ती वेळ आल्यानंतर आम्हाला द्या म्हणतात पॉलिसी. म्हणजे काय होते, त्यांना ते प्रॉब्लेम आलेला असतो तो सोडवायचा असतो. पण इन्शुरन्समध्ये असं करता येत नाही. मार्केटमधलं वेगळं असतं. आपण एखादी वस्तू घ्यायची थांबवू शकतो, पण इन्शुरन्समध्ये तसं नाही. ज्यावेळेस तुम्हाला गरज नसते त्यावेळेस घ्यावं लागतं आणि तुम्हाला गरज पडल्यानंतर ते मिळत नाही. आता 25 वर्षाचा अनुभव सांगतो, कित्येक व्यक्तीला आम्ही इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकत नाही. कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कोणाचं ऑपरेशन आहे, कोणाला BP आहे, शुगर आहे, कोणाचं वय जास्त झालं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, काही सेवा जी असतात ती तुम्हाला गरज नसताना घ्याव्या लागतात, इन्शुरन्स सर्व्हिस. आणि काय होतं, आपण त्याला म्हणतो महाग आहे, टाळटाळ करतो. परंतु जसं एखादं, मी नेहमी उदाहरण सांगतो, एखादा रुग्ण आहे, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जरा जास्त रेट असतात. सगळे डॉक्टरची फीस असते, सगळं हाय रेट असतात आणि तिथं क्वालिटी पण असते. आणि एखादा पेशंट म्हणतो, जास्त जर शेवटच्या स्टेजला असेल किंवा गंभीर आजार असेल तर म्हणतो कितीही पैसे घ्या. त्याच्या नातेवाईक म्हणतात, पेशंट म्हणतो डॉक्टर पण मला वाचवा. मग डॉक्टरनं वाचवल्यानंतर समजा त्याच्या स्किलनं, त्याचं नशीब असेल, वाचला असेल, तर पुन्हा तोच माणूस काय म्हणतो, माझ्याकडनं जास्त पैसे घेतले. म्हणजे काय झालेलं आहे, वेळ जशी येईल तशी प्रत्येकजण व्यक्ती तसं वागत असतो किंवा बोलत असतो. परंतु सत्य वागलं पाहिजे. कारण तुम्हाला आज जरी LICचा प्रीमियम जास्त वाटत असेल, मेडिक्लेमचा आज गरज वाटत नसेल, परंतु ज्यावेळेस तुम्हाला त्याची गरज असते, त्याची मदत लागते, त्यावेळेस तुम्हाला ते मिळणार नाही. असं सगळीकडेच घडतं. आणि मग आपण एखादा रुग्ण म्हणतो की आमच्याकडनं जास्त पैसे घेतले. मग तुम्ही त्यावेळेस त्यांना काय बोलले की किती पण पैसे घ्या, पण तो पेशंटला वाचवा. म्हणजे काय होतं, ह्याचा अर्थ तुम्हाला वेळ आल्यानंतर त्या वस्तू सेवाची महत्त्व कळतं. आता इन्शुरन्सच्या बाबतीत असंच आहे. बरेच लोक 1 वर्ष 2 वर्ष भरतात, पॉलिसी सोडून देतात. काही मेडिक्लेमच्या पण सोडून देतात मित्रांनो. परंतु तुम्हाला हे फ्युचरसाठी फार मोठा धोका आहे. वेळ आलेली नाही आणि कधी वेळ येईल सांगता येत नाही. वयाचं काही संबंध नाही. म्हातारपणी तर प्रत्येक माणसाला हॉस्पिटलची गरजच असते. परंतु तरुण वयातसुद्धा ॲक्सिडेंट, मोठा कुठला आजार होणं हे सांगू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला मेडिक्लेमचं महत्त्व कळेल. आता बरेच व्यक्ती काय म्हणतात, आम्ही एवढे दिवस मेडिक्लेम काढले आणि आमचे पैसे वाचले. मित्रांनो, वाचले हे खरं आहे, मागचं सांगू शकता, पुढचं सांगू शकणार आहेत का? उद्या काय घडणार आहे माहिती आहे का? किती खर्च येणार आहे माहिती आहे का? मग उद्याचं जर कुणी सांगत असेल तर ऐका. कालचं तर कुणीही सांगतं ना काय घडलं ते. परंतु मला सांगा, काही गोष्टीला टर्म अँड कंडिशन असतात. तुम्ही पॉलिसी घेतली आणि लगेच जर तुम्हाला ऑपरेशनची गरज पडली तर मग क्लेम मिळत नाही. 2 वर्ष वेटिंग असतं. म्हणजे काय होतं, आपण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा त्याच्या आधारित जर आपण प्लॅनिंग करत असेल तर भविष्यात काय होणार आहे माहीत नसतं ना. इन्शुरन्स अशी गोष्ट आहे की तुमचं नुकसान भरून काढणारी गोष्ट आहे. नुकसान कधी होईल सांगता येत नाही. मग टाळाटाळ करू नये. प्रीमियम वाढला आहे, अडचण आहे. काही लोक म्हणतात अडचण आहे. आणि काय होतं, चुकीचे व्यवहार केल्यामुळं अडचणी निर्माण होतात. व्यवहार जर आपण करतो, वेळ आणि पैसा ही अमूल्य गोष्ट आहे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे. चुकीच्या गोष्टी जर केल्या तर काय होतं, त्या चक्रात अडकतो माणूस. फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं. आता मी रिअल इस्टेटचं उदाहरण देतो. घेऊनही घर जागा असं नाही. जे जीवनावश्यक गरजा आहेत त्या केल्याच पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा. परंतु मला सांगा, त्याच्यात पण थोडं पेशन्स ठेवले पाहिजे ना. आता मला सांगा, 40 लाखाला 50 लाखाला हे 1 BHK फ्लॅट आहे. तर 1 BHK जर 50 लाखाचा फ्लॅट घेतला तुम्ही, तर तुम्हाला 8% म्हणलं तर तुम्हाला 40,000 रुपये नुसतं व्याज द्यावं लागतं त्या भांडवलावरलं, महिन्याला 40,000. आणि इंटरेस्ट तुमचं रेंट किती वाचतं, 15,000. त्याच्यात पण अनेक गोष्टी येतात. त्याचं सोसायटीचे चार्जेस आहे, लाईट, पाणी, तर 15,000 रुपये वाचतात. म्हणजे तुम्ही 40,000 रुपये व्याज देता आणि 15,000 रुपये प्रॉफिट होतो. म्हणजे घर करूच नाही असं नाही माझं म्हणणं, परंतु स्वतःचे जास्त पैसे तयार केले पाहिजेत. आपण काय करतो, आज काय घडते माहिती आहे का, सगळेजण कर्ज काढतात. काढू नये असं नाही,
पण कर्ज काढताना कमी काढलं तर तुम्हाला इंटरेस्ट कमी द्यावं लागेल, म्हणजे तुमच्या घामाचे पैसे दुसऱ्याच्या खिशात जाणार नाहीत. ह्याची काळजी घेतली पाहिजे. शक्यतो जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. जसं रोडवरून चालताना आपण काळजी घेऊन सगळं व्यवस्थित प्रवास केला तर काय होईल, अपघात कमी होतील ना. आणि आपण जर चुकीच्या गोष्टी केल्या तर काय होईल, ॲक्सिडेंट वाढतील. तसंच आहे जीवनामध्ये पण तसंच आहे. पैशाचे ॲक्सिडेंट होतात आणि नंतर कळायला लागतं की हे करायला नाही पाहिजे, ते कारण कुठलीही चूक होऊन नुकसान होण्याच्या अगोदर कोणी तर आपल्याला सांगणारा पाहिजे, त्याचं आपण ऐकलं पाहिजे. मित्रांनो, सतर्कता हे आपल्या हातात आहे, काय घडणारही आपल्या हातात नाही. आणि सतर्क राहणं हे गरजेचं आहे. पावलं पावली चांगल्या गोष्टीला तुम्ही मागं पुढे विचार करू नका, वाईट गोष्टीचा नक्की विचार करा. चुकीच्या गोष्टी नुकसान होतं आहे तिथं. आता बचत करायची तर 10 वेळा विचार करतात आणि खर्च करायला लगेच करतात, कर्ज काढून करतात. मित्रांनो, हेच चुकीचं आहे. वेळ हे परमेश्वराने प्रत्येकाला सारखे दिले आहे, परंतु त्याचा योग्य वापर नाही केला. पैसा लिमिटेड मिळतो, अनलिमिटेड गरज आहेत, त्याचा योग्य वापर केला पाहिजे. नाहीतर काय होते, वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला उपयोग नाही ना पुन्हा. जसं मी नेहमी सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला एक मार्क जर कमी पडला तर 10-5 लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं. मग तोच मार्क अगोदर घेता येत होता ना. मग कोणी तर मार्क घ्या म्हणून सांगणारा असतो आपल्याला, आपण पण ऐकतो आणि सोडून देतो. म्हणजे शेवटी आपलं जे नुकसान होतं ते केवळ आणि केवळ आपल्या कर्मामुळेच होतं. कर्म शुद्ध करणं, चांगलं करणं, जास्तीत जास्त विचार करून काम करणं हे आपल्यासाठी फायद्याचं आहे. आणि चांगल्या गोष्टीसाठी टाळटाळ करू नये. बरेच लोक चांगल्या गोष्टीसाठी टाळटाळ करतात. मेडिक्लेमचा प्रीमियम वेळेत भरत नाही, LICचा भरत नाहीत, LIC नवीन पॉलिसी काढत नाहीत. बचत आहे ना तुमची. मला सांगा, एका साईडला आयुष्य कमी होत चाललं आहे, इन्कम आपलं पैसे कमवायचे वय कमी होत चाललं आहे, खर्च वाढत चालला आहे, महागाई वाढत चालली आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही गॅरंटी कसलीच नाही, क्रश होणार नाही तर काय होईल. मला सांगा, फाउंडेशन जे आहे ना ते मजबूत पाहिजे, स्ट्रॉंग. काय असतं, फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर काय होईल, पुढचं जसं इमारतीला फाउंडेशन केलं तर काय इमारत टिकणार ना. तुमचं जर फायनान्शियल फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला काही संकटामध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना. मग क्रश का होतात लोक अडचणीत काय येतात, त्याचं कारण फाउंडेशन नसतं त्यांच्याकडं. नॅचरल ज्या गोष्टी घडायच्या ते घडतच असतात, तुम्हाला काही सांगून होणार नाही. परंतु त्यासाठी तयारी पाहिजे ना. जसं भूक लागल्यावर आपण जेवण तयार करतो ना, नसेल तर हॉटेलमध्ये खातो, वेळ नसेल तर चलतीवर खातो, वडापाव खातो का नाही आपण. कारण अन्न, वस्त्र, निवारा 3 अत्यंत आवश्यक गरजा, त्यासाठी लागतात पैसे. आणि पैशाचं ॲग्रीमेंट करणं गरजेचं आहे. पैशाचं ॲग्रीमेंटच केलं जात नाही आहे ते आपण पॉलिसी बरेच व्यक्ती बंद करून टाकतात. मित्रांनो, कोण कोणाला धोका देते हेच कळायला मार्ग नाही, हेच कळत नाही लोकांना. तर आम्ही सांगतो म्हणजे काय, आम्हाला काय वेळ नाही का, आम्हाला काय टाईमपास करतो आहे का आम्ही. मला सांगा, आम्ही तुमच्या भल्यासाठी बोलतो आहे. पण तुम्ही जर इम्प्लिमेंट नाही केलं तर काय उपयोग होणार नाही. म्हणजे हे का, आता जे ऐकतील त्यांचा फायदा नक्की होईल, हे पेपरवर लिहून देतो, आणि जे ऐकत नाही त्यांचं नुकसान होईल. आपण काय करतो, चांगल्या गोष्टीसाठी बगल देतो, साईड देतो, आणि चुकीच्या गोष्टी करतो, आणि नंतर कळायला लागतं. 99% लोकांचं असंच होतं. म्हणून तर 99% लोकांकडे पैसे नाहीत. पैसे का नाहीत, काम करून. जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाचं धारच नाही अडवलं तर काय होईल. पाऊस तर पडलेला असतो पण पाणी प्यायला मिळणार नाही. तशीच अवस्था, तुम्ही पैसे कमवता रात्रंदिवस मेहनत करून, परंतु पैसे राहत नाहीत. आणि वेळेला महत्त्व दिलं पाहिजे ना. वस्तू कुठली महाग नसते, फक्त त्याचं महत्त्व आपल्याला नसतं, किंवा त्याच्याविषयी आपण अज्ञानी असतो, किंवा माहिती असून त्याला टोलवाटोली करू, टाळटाळ करतो, त्याच्यामुळंच ते प्रॉब्लेम येतो. टाळटाळ करणे म्हणजेच खड्ड्यात जाणे, नुकसान होणं. कुठल्याही विद्यार्थ्यांनी टाळटाळ करू द्या, कुटुंबकर्त्या माणसाने टाळटाळ करू द्या, इन्कम ज्याला पैसे कमवायचे त्याने टाळटाळ करू द्या, काय होईल, खर्च वाढेल, इन्कम पैसे कमवायचे वय पण संपेल आणि नुकसान होईल. म्हणजे शेवटी असंच असतं. वेळेला महत्त्व नाही दिलं तर वाईट वेळ येते. वेळ सगळी चांगली असते. आता लोक काय म्हणतात, आमचं नशीब असं आहे, काही लोक म्हणतात आम्ही असेच आहे. काही नसतं. कर्म हे तपासा. ज्यावेळेस काही लोक झोपतात त्यावेळेस काही विद्यार्थी अभ्यास करतात रात्रभर, काही लोक मेहनत करतात. मग काही लोक आराम करतात, काही लोक मेहनत करतात. जे आराम करतात त्यांचं नुकसान होतं, मेहनत करतात त्यांचा फायदा होतो. म्हणजे वेळेचा कसा वापर करतात, तसंच पैसा आहे, पैशाचा पण योग्य वापर केला पाहिजे. मल्टिपल इन्कम करता येते पैशावर पैसा वाढवता येतो. परंतु काही लोक काय करतात, पैसा संपवून टाकतात खर्च करून. मित्रांनो, वेळ ही फार महत्त्वाची आहे, पैसा फार महत्त्वाचा आहे, जपून वापरला पाहिजे. चांगल्या कामानं जास्त चांगले काम केलं तर नुकसान होत नाही, फायदाच होतो. परंतु चांगल्या कामातनं त्रास होतो म्हणून टाळटाळ केली जाते. आता प्रीमियम वाढले की काय म्हणतात लोक, काय फायदा आहे मला सांगा. आता 25,000 रुपये मेडिक्लेमला आहे 5 लाखाला. जर 25,000 रुपये तुम्हाला जास्त वाटत असेल, उद्या जर ॲडमिट करावं लागलं, ऑपरेशन करावं लागलं, 5 लाख रुपये जास्त आहेत का 25,000 जास्त आहेत. परंतु ती वेळ आलेली नाही ना. सगळ्या गोष्टीला उशीर करून पस्तावा करण्यापेक्षा अगोदर सतर्क राहणे हे तुमच्या हातात आहे ना. मग आपण ते करत नाही.
आणि त्याच्यामुळेच अडचणी वाढतात. प्रीमियम जास्त नसतो, काही नसतो. प्रीमियम तर काय मनानं वाढवत नाहीत कंपन्या, त्यांचा काही अभ्यास असतो, त्यांचा खर्च असतो. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्याचा प्रीमियम वाढवला जातो. सरकार जसं लोकांकडनं GST घेतं का टॅक्सेस वाढवतं का नाही? का वाढवतं? सामाजिक जी सेवा द्यायच्या त्याला पैसे कमी पडतात म्हणून टॅक्स वाढवला जातो ना. त्याला काहीतरी बेस असतो ना. पण आपण काय करतो, अभ्यास न करता किंवा अज्ञानपणामुळे आपण सगळ्या गोष्टी हातातनं सोडून देतो. आता जसं जसं वय वाढेल तसं आपलं काय होतं, जगण्यासाठी पैसे लागतात. आता लोक म्हणतात मरण्यासाठी पॉलिसी. आता काय बोलायची त्यांना? पॉलिसी तुम्ही मेल्यावर पैसेच लागत नाहीत. आणि मेल्यावर काय होईल म्हणतात. आता मेल्यावर काय होणार आहे, व्हायची ती होणार आहे. परंतु जिवंत असताना विचार केला पाहिजे ना आपल्याला काय लागणार आहे आपल्या कुटुंबासाठी. आणि काय काय लोक तर काय करतात मला सांगा, मेल्यावर त्यांना पैसे मिळून काय उपयोग म्हणतात. म्हणजे तुम्ही खरे शत्रू आहेत कुटुंबाचे. म्हणजे तुम्ही इथून गेल्यावर पण घरच्यांनी चांगलं जगू नये असाच अर्थ होतो. बरेच लोक म्हणतात ना, आता काही काही लोक म्हणतात मुलाचं मुलं बघतील. मग तुम्ही जे हे आज काम करून संपत्ती बनवताय ती मुलासाठी बनवताय का स्वर्गात घेऊन जाताय? माझा प्रश्न आहे, सवाल आहे मित्रांनो. बरेच लोक काय म्हणतात त्यांना कमवून ठेवून काय करायचे. मग तुम्ही ज्या दिवशी जेवढा पगार आहे त्या दिवशी संपवा ना, दुसऱ्या दिवशी ठेवूच नका ना. असं नाही, आपण सगळ्या गोष्टी करतो आणि बोलताना वेगळंच बोलतो. म्हणजे अभ्यास करून बोललेलं चांगलं असतं किंवा अभ्यास करूनसुद्धा मुद्दाम होऊन दुर्लक्ष करणं. मित्रांनो, भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया बचत होती, पैसे वाढतात, पुढचे पैसे लिहून दिले जातात. आता आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला नाही. आणि मेडिक्लेम पण करणं गरजेचं आहे. बरेच लोक मेडिक्लेम पण करत नाही, टाळटाळ करतात. काय लोक तर क्लेम मिळाल्यावर पुन्हा पॉलिसीच भरत नाही. त्यांना वाटते आता पुढे संपलंच. मित्रांनो, असं नसतं. पुढे काही प्रॉब्लेम येणार नाहीत का? आणि तुम्हाला त्यावेळेस पॉलिसी मिळणार नाही. म्हणजे काय होतं, आपल्याला फायदा मिळाल्यावर हा शेवट नाही, लक्षात घ्या. जोपर्यंत माणसाचे डोळे झाकत नाही, हृदय बंद पडत नाही, तो पण खर्च चालू आहे. असं का म्हणतो? कारण काही अंध व्यक्ती पण जगत असतात, त्यांचे डोळे बंद असतात पण शरीर हृदय चालू असतं. म्हणजे हृदय आणि डोळे बंद झाले म्हणजे डेथ झाला, त्यावर सुद्धा खर्च लागतो. अंतविधीला खर्च लागतो का नाही? म्हणजे पैसे तर सतत लागतात आणि पैसे ठेवले जात नाहीत. हा काय प्रकार आहे? त्याच्यामुळंच लोक दिवाळखोरीत येतात आणि त्याचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला होतो. आता बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का, लोक काय म्हणतात महाग आहे बघू नंतर. म्हणजे काय होतं, आपणच आपल्याला चकवल्यासारखं होतं, फसवल्यासारखं होतं. दुसऱ्याने 10 रुपये बुडवले तर आपण कितीतरी आपण हे करतो, भांडतो, दोष देतो, टेन्शन घेतो, त्याला बोलतो. परंतु आपण चुका 99% करतो, त्याचं आपण आत्मपरीक्षण करत नाही किंवा ते दुरुस्त करत नाही. म्हणूनच प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम आपल्यापाशीच असतो, पण तोच वेळेला सोडवला नसल्यामुळे पुन्हा सुटत पण नाही आणि त्याचा फायदा दुसऱ्याला नक्की होतो. समजा आता तुम्ही पैसे नाही ठेवले आणि समजा आता तर पेन्शन कोणालाच नाही, महागाई वाढते, जीवनावश्यक वस्तूच्या गरजा वाढतात, रेट वाढतात. मग काय करणार? पुन्हा तुमचे मुलं तर तुम्हाला देतील का? काळ बदलत चाललेला आहे. मग काय होतं, आपण फसवल्यासारखं होतं. आपल्याला आपली गैरसोय आपण तयार करतो आणि दुसऱ्याला दोष देतो. मित्रांनो, वेळ महत्त्वाची आहे, पैशाने विकत घेता येत नाही. ते अमूल्य आपल्या हातातून रोज निघून चाललेले. चुका जरूर प्रत्येकाच्या हातातून होतात, परंतु दुरुस्ती हवी आणि परत रिपिटेशन चुकाचं नको आहे. लोक रिपिटेशन करतात चुकाचं. आणि ज्या लोकाला आज प्रॉब्लेम आहे त्याचं बघून तर तुम्ही सुधारा कमीत कमी. आज हॉस्पिटलमध्ये जावा, किती लोकांना पैसे नाहीत मला सांगा. काही आजाराला वेळेला ट्रीटमेंट न घेतल्यामुळे फायनल स्टेजला आहेत काही लोक. मग ते गांभीर्य लक्षात घ्या आणि आपली दुरुस्ती करून घ्या. त्याचं गांभीर्य जर समजत नसेल तर जसं पेन्शनचं महत्त्व समजत नसेल तर वयोवृद्ध माणसापाशी जावा, त्यांना विचारा, त्यांचे प्रश्न बघा. फक्त थोडा वेळ द्या त्यांच्याशी चर्चा करा, तुमच्या लक्षात येईल तुमच्या चुका काय ती. किंवा एज्युकेशनला काही जणांना मुलाला पैसे मिळत नाही, त्यांच्याकडे जावा. एज्युकेशनला पैसे का मिळत नाहीत, कशामुळं, काय केलं त्यांनी, मग ते तुम्हाला दुरुस्त करता येईल. किंवा एखादा माणूस कर्जात बुडाला आहे, कर्ज का झालं, का फेडता आलं नाही, त्याच्याकडे जावा तुम्ही. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव घ्या ना, तुमच्या लक्षात येईल ह्याचं महत्त्व. आपण सगळंच काही बघत नाही आणि आपलंच खरं म्हणून जर चालत असेल तर काही सगळं आपणच आपल्याला एक दिवस दोष द्यायला लागतो आणि शेवटच्या स्टेजला दोष देऊन उपयोग होते का? कुठलीही गोष्टीचा अभ्यास करून पावलं उचलली पाहिजेत. आणि पुढे येणारे धोके, जसं आपण रोडवरून चालताना गाडी ड्रायव्हिंग करताना पुढे बघतो का बाजूला बघतो का मागं बघतो, आणि मागं बघून चला बरं काय होईल बघा. म्हणजे काय होईल, पुढे आपटून पडणार ना. म्हणजे जीवनात मला म्हणायचं काय, तुम्ही जर पुढचे प्रश्न जर आज सोडवत नाही, तुमचे प्रश्न कोण सोडवणार आहे? उद्या तुम्हाला मुलांच्या शिक्षणाला पैसे लागणार आहेत, तुम्ही उद्या कमवणार आहे का माहीत नाही, नसेल तर घरच्यांना पैसे लागणार आहेत. ही जबाबदारी नाही का तुमची? बँका साधं लोन घेतलं तर तुमचा इन्शुरन्स करतात. का करतात? इन्शुरन्सचे पैसे पटकन मिळतात. आणि तुम्ही
एवढा कुटुंबाची जबाबदारी आहे, मुलांचं शिक्षण आहे, स्वतःचं जगण्याची साठी लागणारे पैसे आहेत. समजा माणूस मेलाच नाही, अमर आहे, अमृत पिऊन आला आहे असं जर घरी धरलं तर ती म्हातारं होणार आहे का नाही? त्यावेळेस काय करणार? म्हणजे आपले प्रश्न भरपूर आहेत पण आपण ते सोडवतच नाही आणि ती वाढत जातात. आणि मग काय होतं, स्फोट होतो. मग माणूस म्हणतो ना मी चुका केल्या, रडून आणि दुःख व्यक्त करून काय अडचण दूर होत नसते कधी मित्रांनो. उलट तुमची कमजोरी दिसते, तुम्ही किती कमजोर जीवन जगत होते हे दुसऱ्याला सिद्ध होतं. वाघासारखं लढलं पाहिजे. जसं मी नेहमी सांगत असतो, कमजोर माणसाचा सगळे फायदे घेतात. आज बघा, कोंबड्या कापल्या जातात, मासे कापले जातात, म्हणजे प्राणी कापले जातात ना, बोकूड कापलं जातं. वाघ कापून दाखवा, टायगर, तो पण कुठला, जंगलातला. ह्याही हिंमत हात लावायची. तसं वाघासारखं जगा ना. आपण शेळ्या बोकडासारखं जगतो, आपल्याला कुणी बी कापतं म्हणजे तुमच्या अडचणीचा फायदा घेतो का नाही? तुम्ही 10% 5% पैसे काढता का नाही? घरं कमी जाग्यात विकता, सोनं चांदी विकतो आपण. ही वेळ काय येते? आपल्याकडे प्लॅनिंगच नसतं. मुलाच्या शिक्षणाचं प्लॅनिंग केलं पाहिजे, पेन्शनचं प्लॅनिंग केलं पाहिजे, उद्या उत्पन्न बंद पडलं तर उत्पन्न कसं कंटिन्यू राहील ह्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, हॉस्पिटलचं प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे हे सगळं जर प्लॅनिंग केलं तर काय होईल, तुम्हाला हे प्रॉब्लेम निर्माण झाल्यावर तुम्हाला काही त्रास होणार नाही. तुमचं कोणीतरी ओझं उचलतं आहे आणि हे सगळं फुकट मिळते ना, कारण तुमच्या पैशाला व्याज तर मिळतं. आता 1 लाख भरले की 1,30,000 रुपये इंटरेस्ट मिळतं. बँक देते का 1,30,000? आणि इन्शुरन्स 20 लाखाचा. इन्शुरन्स म्हणजे जे तुम्ही ठेवले नाही त्या पैशाची गॅरंटी. म्हणजे सगळं माहिती होऊन जर आपण दुर्लक्ष करतो म्हणजे काय होतं, आपल्याला चांगलं बनायचंच नाही याचा अर्थ होतो. आता प्रॉब्लेम काय आहेत लोकांना? लोकसंख्या का वाढली? कुणी वाढवली? हातानं वाढली का ऑटोमॅटिक? आपणच चुकीच्या गोष्टी करण्यामुळं. पूर्वी 1-1 डझन 6-6 मुलं राहायची, आता आहेत का? कारण आता का नाहीत ते पण सांगतो. कारण आता तुम्ही सांभाळू शकत नाही म्हणून नाहीत. जर तुम्ही माइंडसेटनं जर विचारानं जर चांगल्या विचारानं जर हे प्रॉब्लेम जर दुरुस्त केला तर पूर्वी झालं असतं ना. आता मुलं का ठेवत नाहीत की रूमसुद्धा भाड्याने मिळत नाही. ज्याला जास्त मुलं आहेत ना त्या रूम भाड्याने मिळत नाही. ते कसं सांभाळायचं? म्हणजे परिस्थितीनं लोक जागेवर आलेत, मनानं नाही, विचारानं नाही. विचारानं असतं तर 30-40 वर्षापूर्वी लोकसंख्या कंट्रोलमध्ये आली असते. सरकारचा प्रयत्न करतोय, सरकारच्या प्रयत्नाला किती आपण साथ देतो. आता हेल्मेटचा कायदा आहे, आपण हेल्मेट बंद करावं म्हणून समिती आहे, कृती समिती. दारूबंदीचा कायदा आहे, गुटखाबंदीचा कायदा आहे. मग काय हो झालं? सरकारलाच असं आपण भाग पाडतो की तुम्ही कायदे बदला आमच्यासाठी. आता मला सांगा, शाळेत मारायचं नाही, पास करायचं, नापास करायचं नाही, हे कायदे हे लोकांनी केलं ना. आता LICमध्ये सुद्धा 3 वर्षाच्या आत जर पॉलिसी बंद केली 1 रुपया मिळत नव्हता, म्हणजे सक्तीची बचत होत होती. पुन्हा 2 वर्षाचं केलं, हे लोकांनीच केलं. आता तर 1 वर्षाचं केलं आहे. म्हणजे ह्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, तुम्ही दुबळे बनताय, कमजोर बनताय. तुम्हालाच कळणं कमजोर बनतोय ते आपण. आपल्यालाच कधी कळतं, शेवटच्या स्टेजला. जसं 99% लोकांना जे कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आहे ना, प्रॉब्लेम आल्यावर कळतं. अगोदर कळणाऱ्या माणसाला प्रॉब्लेमच येत नाही, त्याच्याकडे प्लॅनिंग असतं. आता मी कित्येक लोकांचं बघितलं आहे, मुलांच्या शिक्षणाला पैसे नाही, इन्कम तर चांगला आहे, स्ट्रॉंग आहे, परंतु चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट. आपलं मूल आपल्या डोळ्यात देखत मोठं व्हायला लागलं आहे आणि आपण त्यासाठी तयारी करत नाही. म्हणजे किती डोळे असून आंधळेपणा आहे मला सांगा ना. जी वस्तू तुमच्या समोर आहे तिची काळजी करत नाही आणि तुम्हालाच ते शिक्षणाचा खर्च करायचे, त्याला संगोपन तुम्हालाच करायचे. हे माहिती असून जर असं होत असेल, ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं आहे मला सांगा. मला सांगा, पूर्वी लोकशाही नव्हती, देश स्वतंत्र नव्हता, त्यावेळेस लोक कसं वागतो आणि आज कसं वागतो? कारण स्वातंत्र्य तर पाहिजेच, पण त्याचा दुरुपयोग चाललेला आहे, मनमानी चाललेली आहे. आता आम्ही बघतो नाही, 25 वर्ष झाले इन्शुरन्स फील्डमध्ये बचत करा म्हणून सांगतो तर आम्हालाच पळवून लावतात आणि त्यांना वाटतं मी जिंकलो आहे. कोण जिंकलं आहे, कोण हारलं आहे? रिझल्ट कधी असतो? जसं एक्झाम 1 वर्ष अभ्यास करून जूनपासून शाळा चालू होते आणि मार्चमध्ये एक्झाम होते आणि मे किंवा जूनमध्ये निकाल लागतो ना, तेव्हाच कळतं खरं खोटं काय तुम्ही केले ते. तसंच आहे ना, तुमच्या शेवटच्या स्टेजला कळायला लागतं तुम्ही आयुष्यात काय काय केलं, किती महत्त्वाची कामं केली आणि किती. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही, उद्या आपण झोपेतून उठणार आणि पैसे कमवणार हे आपल्या हातात आहे का? मग का पैसे ठेवत नाही? कुटुंबाला का आपण फसवतो आहे? मला सांगा, 5,000 भरले की 20 लाख लिहून दिले जातात आपल्या वाईट परिस्थिती आणि 1 वर्षानं ते पैसे वापरता येतात. आता तर आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला नाही, फक्त 15 वर्षे भरायचे. पूर्वी तसे प्लॅन नव्हते. मग एवढं सगळं माहिती असून मेडिक्लेमचं पण तसंच आहे. लोक म्हणतात आता सरकारी योजनेत आहे 5 लाखाचा मेडिक्लेम. मला सांगा, सरकारच्या हॉस्पिटलमध्ये एखादी ऑपरेशनची सोय नसेल किंवा औषध नसेल तर तुम्ही तुमचा माणूस मरू देणार का? आपण मुलं बाळं जे आपण तयार केले ती लोकांच्या भरोश्यावर केलेत का?
आपण काय करतोय, आपण आपल्याला संकट उभं करतोय आणि क्रश झाल्यानंतर सगळ्या यंत्रणेला सगळ्यांना आपण काय करतो, दोषी ठरवतोय. दोष असतो आपल्यात आणि आपण सगळ्यांना दोषी ठरवतो. मित्रांनो, हे चूक आहे आणि वेळेत दुरुस्ती केली पाहिजे. नाहीतर काय होईल, तुम्हाला दुरुस्ती करायला चान्स पण मिळणार नाही. तुम्हाला पश्चाताप आणि नुकसानाशिवाय तुमच्या हातात काय राहणार नाही. 99% लोकांचं असंच घडतं. प्रॉब्लेम आल्यावर पैसे नसतात. प्रॉब्लेम काही एका दिवसात आलेला असतो का? आणि ज्या नैसर्गिक घडामोडी घडतात त्याचंच बऱ्याच वेळा भागभांडवल केलं जातं. मला सांगा, त्या तर घडणारच आहे, ते तुम्हाला विचारून थोडीच घडणार आहेत. मग काय होतं, आपण कुठं तर कमजोर होतं. जसं एखाद्या विद्यार्थ्याने चांगला नाही अभ्यास केला तर त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळणार, चांगली नोकरी मिळणार नाही आणि सवय वाईट लागते. कष्ट करायची सवय असेल तर माणूस नेहमी मेहनत करतो. ती सवयच नाही राहिलेली किंवा लावून घेतली जात नाही. मला सांग, काही लोक आयुष्यात गोवा गुटखा बडेशेप सुपारी कोणीच काहीच खात नाहीत. मी स्वतः खात नाही, आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. पण काय लोकांना तंबाखू खाल्ल्याशिवाय जमत नाही, गुटखा खाल्ल्याशिवाय जमत नाही, दारू पिल्याशिवाय जमत नाही. हे का होतं? सवय वाईट लावून घेतली आणि ती सवय इतकी असते की ती निघत नाही. मग आपण नेहमीच चांगल्या माणसाच्या संपर्कात राहून आपण आपलं जीवन सुंदर बनवलं पाहिजे. आपल्या कुटुंबाला साथ होते, सगळ्या देशाला समाजात सगळ्याचा फायदा आहे. मेहनत करून चांगल्या मार्गाने चाललं तर सगळ्यांचा फायदा आहे. मित्रांनो, आपली जी संकटं आपण उभे करतो आणि दोष मात्र दुसऱ्याला देतो. पैसे लागणारे तरी ठेवत नाही आपण, ठेवले तर चुकीच्या ठिकाणी. गुंतवणूक वाईट नसते, परंतु शेअर मार्केट जिथे की तुम्हाला मुदल पण मिळायची गॅरंटी नाही. आता मला सांगा, सोनं घेतलाच म्हणतात ना लोक, सोन्यातले पैसे मिळतात. बरोबर आहे ना, सगळ्यातच पैसे मिळतात, परंतु ते बेस आहे का, फाउंडेशन आहे का? समजा सोनं तुम्ही 1 लाखाचं घेतलं आणि LIC 1 लाखाची पॉलिसी काढली, 1 लाखाला 20 लाख उद्या लिहून दिलेत. माणूस हा नैसर्गिक आहे ना, उद्या काही घडलं तरी 20 लाख देतो आपण. सोन्याचे 20 लाख मिळणार आहेत का? सोनं ती 1 लाखाचं 90,000ला विकावं लागलं, मग घट येते हे तर कळत नाही. कुठलंही घ्या उदाहरण, तुम्ही प्लॉट घ्या, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, काय पण घ्या. शेअर मार्केट आता डाऊन झालेलं आहे. तुमच्या जे कंपल्सरी नीड आहे त्याचं कंपल्सरी प्लॅनिंग पहिले केलं पाहिजे आणि गॅरंटेड. नंतर बाकीचं काय करायचं ते करायचं. आपण काय करतो, डायरेक्ट रिस्कमध्ये उडी मारतो, सगळं रिस्की काम करतो. मला सांगा, गाड्याला ब्रेक काढून चाला ना, मग काय होईल बघा. ब्रेकच लावू नका, घराला कुलप लावू नका. हे सिक्युरिटी आहे ना, घरातल्या वस्तू तर राहतील का? आपण चोराला साथ दिल्यासारखं होईल. आपण काय करतो, धोकादायक काम करतो आणि धोका झाल्यावर दुसऱ्याला प्रत्येक गोष्टीचं आपण काहीतरी आपल्या चुका झाकण्यासाठी सांत्वन करतो. आता बरेच लोक खेड्यापाड्यात म्हणतात तेल सांडले की चांगलं असतं. ते समाधान मानण्यासाठी हो. तेल समजा 150 रुपयाचं तेल आणले आणि ते तेल जर आपलं हातानं सांडलं, खाली गेलं, 150 रुपये गेले की नाही, चांगलं कसं असू शकतं? ती एक त्या दुःखातनं बाहेर निघण्यासाठी क्ल्यू आहे, मार्ग आहे, असं असतं, बाकी काही नाही. चुकीच्या गोष्टी घडल्यावर नुकसान कुठं होत असतं का कधी? आता काही लोक दुर्घटना घडतात, मेडिक्लेमची पॉलिसी म्हणतात नशिबात होतं. आता तुम्ही पॉलिसी घ्यायचं का नाही घ्यायची नशीब आहे का? कर्म चुकीचं करायचं आणि पुरा नशिबावर लुटून द्यायचा, हा कुठला प्रकार आहे? आता प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे, प्रत्येक माणूस हा कधी जाणार आहे माहिती आहे का? जन्माच्या अगोदर आपल्याला 9 महिने अगोदर कळतं, मुलगा आहे का मुलगी असू द्या, पण कळतं का नाही? मरताना 1 सेकंद तर अगोदर इंटिमेशन येते का तुम्ही मरणार आहेत आता? आणि मरताना यमराज आल्यावर त्याला करोड रुपये देऊन आपल्याला 1 दिवस वाढवता येतो का? म्हणजे मला सांगायचं काय, वेळ किती ही मौल्यवान आहे, जपून तर वापरलीच पाहिजे, पण कामाला पण लावली पाहिजे. बरेच लोक काय करतात, त्या वेळेत चुकीचे कामं करतात. आता SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड गुंतवणूक करू नये असं नाही. पहिलं तुम्हाला तुम्ही जी कमवत आहे रोज पैसे, तेवढं तुम्हाला घरात आले पाहिजे. तुम्ही असताना नसताना का म्हणतो, एखाद्या म्हातारपणी काम करायला नसतोच ना, आपण घरात बसतो ना, त्यावेळेससुद्धा आपल्या घरात तेवढे पैसे आले, तेवढी सिक्युरिटी घेतली पाहिजे. आणि ही सिक्युरिटी फुकट आहे. तुम्ही जे पैसे भरता त्याला व्याज आहे. आता बचत तर करायलाच पाहिजे ना. तुमच्या जे मोठ्या गरजा आहेत, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, ह्या ज्या मोठ्या गरजा आहेत त्यासाठी कोण पैसे देणार आहे तुम्हाला? मग आपण ह्या का ठेवत नाही? आपल्याला सांगितलं आहे कोणी हे करू नका म्हणून, आपल्या मनानंच आणि काही चुकीच्या लोकांमुळं. काही लोकांकडे 2-3, 4-4, 5-5 पॉलिसी असतात, त्यांना बंद करायला होतं काही लोक. मी प्रॅक्टिकल अनुभव सांगतो. माझ्याकडल्या पॉलिसी काही लोकांनी बंद करायला लावल्यात. मला सांगा, ते लोक किती घातके असतील, आणि ऐकणारे तर त्याच्यापेक्षा घातकी. ऐकावे जनाचे करावे म्हणायचे, म्हणतात मनानं करताना सुद्धा चांगलं केलं पाहिजे. लोक काही सांगू द्या, तुम्हाला उद्या कोणी पैसे आणून देणार आहे का? आणि पैसे आणून देणारा करार बंद करताय तुम्ही. काय 1.5 वर्ष पॉलिसी, 1 वर्ष चालवतात, पैसे नाही मिळाले तरी चालेल म्हणतात, पण बंद करतात. मित्रांनो, हे विध्वंसचं काम चालू आहे. आपण आपल्यावर फार मोठं संकट तयार करतो, कुटुंबावर पण.
आणि शेवटी डोळ्यातनं अश्रू गाळून काय उपयोग होत नाही. मित्रांनो, दर्द आणि वेदना आपण आपल्या हाताने तयार करतो. घडामोडी घडायच्या त्या घडणार आहेत, त्याचा विचारच करू नका, पण तुमच्या हातात आहे त्याचा विचार करा. पैसे ठेवा, वाढवा. जसं शेतकरी पेरणी करतो बियाण्याची, बीज आहे, पैसा म्हणजे बीज आहे, त्याचं वृक्ष बनतं. तुम्ही बीजच टाकत नाही तर वृक्ष कधीच बनणार नाही, फळं तर मिळणार नाही, सावली मिळणार नाही, सगळ्यापासून तुम्ही वंचित व्हाल. उन्हाळा होईल आयुष्याचा. जसं धरणाचं पाणी अडवल्यावरच प्यायला मिळते हिवाळा आणि उन्हाळ्यात, तसं पैसे आज तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्ही त्याची अडवणूक करत नाही, त्याला अडवत नाही, त्याला ठेवत नाही आणि पैसे कमवायचं पण बनवणार आहे एक दिवस. मित्रांनो, मला बरंच काही सांगण्यासारखं आहे. इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त आहे म्हणतात, नंतर घेऊ म्हणतात. नंतर घ्यायचं प्रॉडक्ट नाही. नंतर आम्ही पण तुम्हाला देऊ शकेल का नाही माहीत नाही, कारण नियमात नाही बसेल तर आम्ही काय करणार. आमच्या घरचं प्रॉडक्ट आहे, भाजीपाला आहे का. इन्शुरन्सला लोक कमी समजतात, त्याच लोक संकटात येतात. कारण काही होण्यासाठी नाही, म्हातारा तर 100% होणार आहे. त्यावेळेस काय करणार. कारण बाहेर पैसे कुठंच राहू शकत नाही. बँकेत बचत खातं नाव आहे, सेविंग अकाउंटवर पैसे राहतात का. तुम्ही व्यर्थ खर्च करत नाही, परंतु पैसे आपण नेहमी विड्रॉल करतो, काढतो आणि पैसे संपून जातात आणि पैसे कमवायचं पण संपतं. डोक्यावर हात मारायची वेळ येते, आपल्याच डोक्यावर आपलाच हात मारायची वेळ येते. आपण दुसऱ्याला पळवतो. जे ॲडवायझर आहेत इन्शुरन्सचे, त्यांना आपण काय तर म्हणून त्यांना टाळाटाळ करतो, परंतु एक दिवस आपल्याला सगळे टाळाटाळ करतात. वाईट वेळ येते ना, आपल्याला कोणी मदत करत नाही. हे आपल्या कर्मानं होते. मित्रांनो, बचत करा. मेडिक्लेम आणि LIC पर्याय नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ता येणारा काळ वेगळा आणि याचा पुढचा काळ फार वाईट आहे. कारण माझं लाईव्ह उदाहरण सांगतो. रुबी हॉलला माझ्या एका कस्टमरला 2700 रुपये कमी होते म्हणून डिस्चार्ज दिलं नाही, रात्रभर थांबवलं. लक्षात घ्या, पैसे देऊन फक्त ती PDF आलेलं नव्हतं. PDFमध्ये किती अलाउड झालं ती कळतं, कारण साईडचा काहीतरी प्रॉब्लेम होता, PDF दिसत नव्हतं म्हणून. बघा, ही वस्तू ते प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. ज्याच्याकडे पैसे नसेल त्याचं काय होईल कल्पना करा. हॉस्पिटलला पैसे पाठवले होते, फक्त 2-2.5 हजार रुपये डिस्पोजेबल आयटमचे पैसे मिळत नसतात. ती PDF क्लॅरिटी नव्हती त्यांच्याकडे म्हणून डिस्चार्ज दिला नाही. म्हणजे 70,000 बिल होतं, 68,000 दिले, ते 2,000साठी थांबवलं. म्हणजे 2,000 रुपये ते डिसअलाउड झाले का 2200 झालेत. हे PDF नव्हतं म्हणून डिस्चार्ज दिला नाही. ही वस्तू तिथे आहे. ज्याच्याकडे हॉस्पिटलची पॉलिसी नाही त्यांनी काय करायचं. एखादा ॲडमिट झाला आहे माणूस आणि घर विकायला काढलं, योग्य किमतीला विकल का. गिऱ्हाईक तर मिळेल का. सोनं योग्य किमतीला विकल का, घट लागेल का नाही. बरेच लोक म्हणतात सोनं आहे, प्रॉपर्टी आहे, घर आहे, जागा आहे, जमीन आहे, विकणार का, विकल का. मग आपण काय करतोय. आपण आपल्यासाठी संकट तयार करतोय आणि त्या संकटामध्ये आपण क्रश होतोय. मित्रांनो, LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी कधीही घेता येत नाही. आता तर 50च्या नंतर पॉलिसी मिळत नाही. मेडिकलच्या टेस्टेस होतात, त्याच्यात आपण पास होऊ का नाही माहीत नाही. पैसे नसतात, मुलंबाळं मोठी झालेली असतात. हे सगळे प्रश्न आहेत मित्रांनो, आणि ह्या सगळ्या प्रश्नाचं सोडवणूक वेळ आहे. वेळेच्या आत सगळे कामं करा आणि तुमचा स्वतःचा फायदा करून घ्या. चांगल्या विचारामध्ये एवढी ताकद असते की सांगणाऱ्यापेक्षा करणाऱ्याचा फायदा होतो. सांगणाऱ्याला पुन्हा लक्षात नाही आपण काय सांगितले, परंतु त्याचे परिणाम ऐकणाऱ्यावर होतात. एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलं चांगला अभ्यास कर म्हणून केला तर काय होईल, त्याचा फायदा होईल का नाही. एखाद्या माणसाला म्हणलं आम्ही पॉलिसी काढा आणि काढली तर फायदा होईल का नाही, पेपरवर लिहून आहे ना. मग बचत करा. LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी वाढवायला पाहिजे, कारण पुरत नाही आणि काही वयानंतर मिळत नाही. म्हणून लवकरात लवकर पॉलिसी वाढवा. वेळेचा प्रीमियम महाग आहे असं म्हणू नका. असं म्हणलात तर तुमचं नुकसान होईल. काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पॉवर बाळासाहेब. ओके, थँक्यू.